तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या डे 1च्या हिलिंग सेशनमध्ये. जे आपलं हिलिंग सेशन आपण घेतोय होप नोकनो या हिलिंग टेक्निकवर. कालच्या वेबिनारमध्ये आपण बघितलं की हिलिंगसाठी आपण काय काय करू शकतो, की हिलिंग आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे. आपण काल बघितलं की हिलिंग किंवा कोणत्याही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आहे की आपल्याला ती कोणता प्रॉब्लेम आहे, म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय आहे हे आयडेंटिफाय करायचंय. म्हणजे व्हॉट आर वी स्ट्रगलिंग विथ, म्हणजे आपण कोणत्या एरियामध्ये स्ट्रगल करतोय. एकतर आपण हेल्थ एरियामध्ये स्ट्रगल करू शकतो, म्हणजे आपल्या आरोग्य रिलेटेड आपल्याला काही प्रॉब्लेम असतात. नंतर आपण रिलेशनशिपमध्ये स्ट्रगल करतो. नंतर आपण करिअर रिलेटेड काही आपल्याला स्ट्रगल्स असू शकतात. नंतर लास्ट मनी रिलेटेड आपल्याला स्ट्रगल असू शकतात. आता ह्या स्ट्रगल्सवर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलं की कोणतीही गोष्ट सोडवण्यासाठी किंवा सॉल्व्ह करण्यासाठी ती आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे आपण त्याविषयी जागरूक असलं पाहिजे. सो डायग्नोसिस म्हणजे रेकॉग्निशन ऑफ अवर स्ट्रगल ही फर्स्ट स्टेप आपण काल केलेली. त्याच्यानंतर आपण त्याच्यात काय फील आपल्याला होतंय त्या स्ट्रगल बाबत, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपले काही करिअर रिलेटेड आपल्याला स्ट्रगल असेल तर त्यामध्ये आपल्याला अँगर येतो, काही निगेटिव्ह फिलिंग्स आपल्या मनात असतात ज्याच्यामुळे तो स्ट्रगल आपल्या आयुष्यात असतो. म्हणजे आता कोणत्या कोणत्या नकारात्मक भावना असू शकतात करिअर ह्या स्ट्रगलमध्ये, ह्या पार्टमध्ये लाईफच्या. तर एकतर निगेटिव्ह भावना असू शकते फिअर, म्हणजे भीतीमुळे आपण करिअरमध्ये स्ट्रगल करतो. नंतर आहे की आपण काही मनामध्ये निगेटिव्ह भावनांमुळे काही ऍक्शन घेऊ शकत नाही, म्हणजे स्टक फील करतोय. नंतर चिंता आहे आपल्याला, म्हणजे स्ट्रेस आहे एखाद्या सिच्युएशनचा, तर त्या केसमध्ये आपल्या करिअरमध्ये आपल्याला काही स्ट्रगल आणि ह्या फिलिंगमुळे आपला तो स्ट्रगल तयार होत असतो. हे आपण काल बघितलं. आज आपण पूर्णपणे ह्या ज्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत जी तुम्ही आता चूज केली, की आता तुम्हाला आजच्या सेशनमध्ये कोणता स्ट्रगल तुम्ही चूज केलाय, की हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी या रिलेटेड. आणि तो स्ट्रगल धरून तुमच्या बॉडीमध्ये किंवा तुमच्या मनामध्ये तुम्हाला काय फील होते, कोणत्या निगेटिव्ह भावना फील होत आहेत, की फिअर, स्ट्रेस, चिंता, काळजी किंवा अजून काही वेगळ्या भावना फील होत आहेत, त्या कुठे फील होत आहेत ह्याच्याबद्दलही आपल्याला जागरूक राहायचंय. आता ती निगेटिव्ह भावना ही या आपल्या आजच्या सेशनमध्ये आपण रिमूव्ह करणार आहोत. ही निगेटिव्ह भावना रिमूव्ह करणं काय इम्पॉर्टंट आहे, तर ह्याच्यासाठी एक गोष्ट आहे. एखाद्या घरात समजा एक असं काहीतरी मेल्याचा वास येतोय, तर त्या घरात आपण राहतोय आणि आपल्याला तो वास यायला लागलाय. आता आपण किंवा तो व्यक्ती जो त्या घरात राहतोय तो काय करतोय, की सारखं रूम फ्रेशनर मारतोय, अगरबत्ती लावतोय, अत्तर इकडं तिकडं पसरवतोय. तर हे सगळं केल्याने त्याचं खरंच जो प्रॉब्लेम आहे त्याचा प्रॉब्लेम आहे की वास येतोय, वाईट वास येतोय किंवा घाण वास येतोय, दुर्गंध तयार झालाय घरामध्ये. तर खरंच हे होईल का, सॉल्व्ह होईल का त्याचा प्रॉब्लेम? तर नाही. कारण का मेन प्रॉब्लेम काय, तर त्या घरात समजा एक उंदीर मेलेला आहे कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये आणि तो कितीही त्यांनी रूम फ्रेशनर मारला, अगरबत्ती त्यांनी सगळीकडे फिरवली किंवा अत्तर छिडकलं सगळीकडे, तरीही तो वास जाणार आहे का? तात्पुरता कदाचित सुगंध सगळ्या घरामध्ये पसरेल, पण काही वेळानंतर जेव्हा ती सुगंध सगळा पसरेल, त्या वेळानंतर परत एकदा तो दुर्गंध ह्या घरातून परत रिलीज होत राहील. तर मेन प्रॉब्लेम आपला काय असतो, तर आपण टेम्पररी सोल्युशन करतो कोणत्याही प्रॉब्लेमवर. आता परमनंट सोल्युशन म्हणजे काय, तर आपल्या भावना ह्या आपल्या 100% आपल्या सोबत असतात आणि त्या भावनांचा परिणाम हा आपल्या आयुष्याच्या प्रत्येक आयामावर होत असतो. तर ह्या भावनाच जर आपण बदलल्या, म्हणजेच आपलं जे मूळ आहे, की जे रूट कॉज आहे, तेच जर आपण बदललं, म्हणजेच घरातला हा जो उंदीर आहे तोच जर उचलून बाहेर फेकला, तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार की नाही? बरोबर. आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. सो हे हीलिंग सेशन हेच काम करतं, की आपण डायरेक्ट रूटवर कोणताही प्रॉब्लेम असेल, तर आपल्याला जर भीती वाटत असेल, तर आपण आरोग्यामध्ये पण स्ट्रगल करणार. म्हणजे भीती वाटत असेल, तर आपण जिममध्ये जायला घाबरणार किंवा कोणताही योगा सेशन असेल, तर ते योगा सेशन अटेंड करायला घाबरणार किंवा करिअर रिलेटेड असेल, तर कोणता डिसिजन घेण्यासाठी आपण ती फिअर किंवा ती जी भीती आहे, ती अफेक्ट करणार आपल्या डिसिजन्सवर. रिलेशनशिपमध्ये पण नवीन लोकांशी बोलणं किंवा नवीन लोकांना भेटणं किंवा काही त्यांना सल्ला देणं किंवा जर काही ठिकाणी नाही म्हणायचंय, हो म्हणायचंय, तर ते फर्मली, कॉन्फिडेंटली म्हणण्यासाठी हे फिअर आपल्याला अडवत असतं. सो रिलेशनशिपमध्ये ह्याचा खूप परिणाम होतो. आणि जसं करिअरवर परिणाम झाला तसंच आपल्या फायनान्शियल लाईफवर तर ह्या फिअरचा परिणाम होणारच आहे. कारण का इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा कोणत्याही मनी रिलेटेड जर ऍक्शन्स घ्यायचे असतील, तर त्याच्यावर आपल्या ह्या करेज किंवा आपला जो कॉन्फिडन्स असतो तो इम्पॉर्टंट असतो. सो
हे फिअर ही एक इमोशन आहे, ती चारही भागात आपल्या आयुष्यात प्रत्येक डिसिजन मध्ये ही ती इफेक्ट करत असते. आता हीच फिअर आजच्या सेशन मध्ये आपण रिमूव्ह करणार आहे किंवा रिलीज करणार आहे. हे फिअर आपण आपल्या लहानपणापासून एक्सपिरियन्स केलेलं असतं, त्यामुळे आपल्याला त्याचा खूप सवय झालेली असते. त्यामुळे कॉन्फिडन्स फील करणं किंवा हॅपी फील करणं आपण कदाचित विसरून जातो. सो आजच्या या सेशनमध्ये आपण हे जे निगेटिव्ह इमोशन आहे ते रिलीज करायला शिकणार आहे आणि त्याची टेक्निक शिकणार आहे. आता त्याच्या आधी आपण एक सायंटिस्टनी जो एक्सपेरिमेंट केलेला आहे की डॉक्टर ह्यूलेन आणि मसारू इमोटो हे दोन सायंटिस्ट आहेत, ज्यांनी ही जी टेक्निक आपण हिलिंगसाठी वापरतोय ती प्रूफ केली आणि त्याच्याबद्दलचा डाटा कलेक्ट केला की खरंच माणसावर ह्याचा परिणाम होतो का नाही. तर डॉक्टर ह्यूलेन हे कोण होते? हे होते मेंटल डिपार्टमेंटचे हेड. त्यांनी काय, त्यांच्या अंडर हे खूप व्हायलंट जे क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे पेशंट आहेत ते त्यांचे हेड होते. त्यांना ट्रीटमेंट करणं, त्यांना मेडिसिन देणं वगैरे हे त्यांचं जॉब होता. तर ह्या डॉक्टर ह्यूलेननी काय केलं, ही जी होप नोपनोची टेक्निक आहे ती वापरली त्या सगळ्या क्रिमिनलवर आणि विदिन मंथ्स, काही महिन्यांच्या या वापरामुळे ती जे क्रिमिनल ऍक्टिव्हिटी असणारे पेशंट होते हे पूर्णपणे बरे झाले. की कोणालाच विश्वास बसत नव्हता की डॉक्टर ह्यूलेननी नक्की कोणती टेक्निक वापरली, कोणतं औषध वापरलं, काय नक्की त्यांनी केलं की ज्याच्यामुळे क्रिमिनल ऍक्टिव्हिटी असणारे म्हणजे जे खूप व्हायलंट आहेत, म्हणजे ज्यांना जर बांधून नाही ठेवलं तर ते एकमेकांनाही मारतील आणि स्वतःलाही हानी करून घेतील, या लेवलचे मेंटली चॅलेंज लोकांना त्यांनी फक्त होप नोप नो हिलिंगनी पूर्णपणे बरं केलं आणि ते जे मेंटल डिपार्टमेंट होतं ते पूर्णपणे शटडाऊन करावं लागलं. कारण का सगळे पेशंट, सगळे क्रिमिनल ऍक्टिव्हिटी शो करणारे पेशंट हे पूर्णपणे बरे झाले होते. सो हे डॉक्टर ह्यूलेनचा हा एक एक्सपेरिमेंट होता. या एक्सपेरिमेंट मधनं आपल्याला काय कळतं, तर ह्या एक्सपेरिमेंट मधनं आपल्याला कळालं की आपण कसे आपल्या होप नोपनोच्या टेक्निकनी पूर्णपणे आपली फिजिओलॉजी किंवा आपली जी मेंटल स्ट्रेंथ आहे ही वाढवू शकतो. नंतर मसारू इमोटोनी काय केलं की त्यांनी असे 6 जार घेतले. फॉर एक्झाम्पल त्यांनी 3 जारवर काही पॉझिटिव्ह इमोशन्स किंवा पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले आणि 3 जारवर त्यांनी निगेटिव्ह वर्ड्स लिहिले. आता हे जे सगळे जार्स आहेत ज्याच्यामध्ये पाणी ठेवलं होतं आणि त्याच्यावर त्यांनी एक एक लेबल केलं. त्या लेबलवर त्यांनी काही पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले, काही निगेटिव्ह वर्ड्स लिहिले आणि हे त्यांनी रेफ्रिजरेटरला ठेवलं. आफ्टर सम टाइम जेव्हा ते पूर्णपणे त्याचे वॉटर क्रिस्टल्स तयार झाले तेव्हा त्यांनी ते प्रत्येक सॅम्पलमधनं, प्रत्येक जारमधनं एक एक सॅम्पल घेतलं आणि ते मायक्रोस्कोप खाली बघितलं. आता हे जेव्हा त्यांनी मायक्रोस्कोप खाली बघितलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की फक्त पॉझिटिव्ह वर्ड्स एखाद्या गोष्टीवर लिहिल्याने किंवा निगेटिव्ह वर्ड्स एखाद्या गोष्टीवर लिहिल्याने काय एवढा परिणाम होऊ शकतो. तर हा परिणाम त्यांनी ऑब्झर्व केला. तर तो ऑब्झर्व केला तर काय दिसलं त्यांना, तर त्यांना दिसलं की ज्याच्यावर पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिलेले होते त्याला खूप सुंदर असे क्रिस्टल्स त्यांना त्या मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व झाले आणि ज्याच्यावर काही निगेटिव्ह वर्ड्स लिहिले होते, फॉर एक्झाम्पल सॅड, फिअर, फेल्युअर, हे जे निगेटिव्ह वर्ड्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला निगेटिव्ह भावना आपल्या मनामध्ये तयार होती, अशा ह्याच्यावर काही विचित्र पद्धतीचे स्ट्रक्चर्स तयार झाले. आता ह्याचा प्रूफ कसा आपल्याला कळेल, तर मी आता गुगलवर शेअर करून तुम्हाला दाखवते की खरंच हा एक्सपेरिमेंट झाला होता का आणि त्याचा काय रिझल्ट त्यांना शो झाला. सो त्यांनी काय केलं, आपण आता गुगलवर सर्च करू की मसारू इमोटो वॉटर एक्सपेरिमेंट. त्यांनी जो वॉटर एक्सपेरिमेंट केला, इझिली याचे इमेजेस आपल्या गुगलवर अवेलेबल आहेत. त्यांना आता ह्या एक्सपेरिमेंट मधनं काय दिसलं की ज्या वॉटरमध्ये किंवा ज्या जार मधले सॅम्पल आहे ज्याच्यावर थँक्यू लिहिलं होतं ते त्यांनी फ्रीजमध्ये ठेवलं आणि ते जेव्हा सॅम्पल त्यांनी मायक्रोस्कोप खाली बघायला घेतलं तेव्हा त्यांना दिसलं की त्याचं एक सुंदर क्रिस्टल्स, की एक ब्युटिफुल क्रिस्टल तयार झाले. ज्याच्यावर विजडम लिहिलं होतं त्याच्यावर असे क्रिस्टल तयार झाले. ट्रूथ, इटर्नल, एंजल, लव्ह यू, हे पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत ज्याचा परिणाम हा पाण्याच्या प्रत्येक मॉलिक्यूल पर्यंत हा झाला आणि तो त्यांनी सायंटिफिकली प्रूफ केला की त्याच्यावर खरंच हा परिणाम होतो आणि त्याचा डाटा हा कलेक्ट केला. त्याचे फोटो त्यांनी हे पब्लिश केले आणि ज्या वॉटर मॉलिक्युल्सवर किंवा ज्या वॉटर जार्सवर काही निगेटिव्ह वर्ड्स लिहिले होते, यू फूल म्हणजे तू मूर्ख आहेस, किंवा यू मेक मी सिक म्हणजे मी आजारी आहे, इविल, असे शब्द लिहिले, त्याच्यावर असे विचित्र पद्धतीचे निगेटिव्ह इमोशन असलेले क्रिस्टल्स किंवा स्ट्रक्चर तयार झाले.
म्हणजे पाण्याच्या प्रत्येक मॉलिक्यूल पर्यंत त्याच्यावर सिम्पली एक पॉझिटिव्ह वर्ड्स आणि निगेटिव्ह वर्ड्स लिहिले तरी त्याचा एवढा मोठा परिणाम हा त्यांना ह्या पाण्याच्या मॉलिक्यूलवर शो झालेला आहे. आता त्याच्यात त्यांनी अजून एक एक्सपेरिमेंट केला की त्यांनी त्याच्यामध्ये बघितलं की त्यांनी एक वॉटर घेतलं ज्याच्यामध्ये त्यांनी पोल्युटेड वॉटर घेतलं. पोल्युटेड वॉटर म्हणजे जे घाण पाणी आपण म्हणतो ते घेतलं आणि त्याच्यावर त्यांनी सॅम्पल घेतलं त्याचा आणि मायक्रोस्कोप खाली बघितलं. बिफोर त्याच्यावर काही लिहायच्या आधी ते पाणी मायक्रोस्कोप खाली असं दिसत होतं आणि जेव्हा आपण त्याच्यावर काही प्रेयर लिहिली म्हणजे काही पॉझिटिव्ह वर्ड्स लिहिले, फॉर एक्झाम्पल हॅपी, लव्ह यू, पीस ह्याच्यासारखे जे पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत ते लिहिले त्याच्यानंतर त्याचे सुंदर क्रिस्टल तयार झाले. म्हणजे ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे की पाण्याच्या मॉलिक्युल्स किंवा पाण्याच्या सॅम्पलवर फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड्स लिहून त्याच्यावर एवढा मोठा प्रोफाऊंड इफेक्ट आपल्याला शो झाला आणि तो त्यांनी मायक्रोस्कोप खाली बघून हे त्यांनी प्रूफ केलं की खरंच पॉझिटिव्ह वर्ड्सचा हा पाण्याच्या अगदी कोणत्याही मटेरियलच्या मॉलिक्युल लेवलपर्यंत आपल्याला इफेक्ट हा शो होतो. सो ह्या एक्सपेरिमेंट मधून आपल्याला कळालं की आपल्याला खरंच ह्या पॉझिटिव्ह वर्ड्स म्हणजे चांगलं बोला म्हणजे चांगलं होईल आपण असं म्हणतो मराठीमध्ये. तसंच त्यांनी ते प्रूफ केलं कुणी, मसारू इमोटो या सायंटिस्टनी, की त्यांनी हा वॉटर एक्सपेरिमेंट केला की ही एक मॅजिक. जेव्हा त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला तेव्हा सगळ्यांना वाटलं की केवढी मोठी मॅजिक आहे ही, की फक्त वर्ड्स लिहूनही अगदी मॉलिक्युल लेवलपर्यंत हा परिणाम त्यांना शो झाला. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं शरीरही 70% पाण्याने बनलेलं आहे, बरोबर? की आपल्या शरीरातही 70% पाणी. जर त्या जार मधल्या पाण्याच्या मॉलिक्युल्सवर हा एवढा मोठा परिणाम आणि एक ब्युटिफुल क्रिस्टल्स तयार होत असतील तर आपल्याही शरीरात जे पाणी आहे अवेलेबल त्याच्यावरही आपण जर काही चांगलं बोललं किंवा पॉझिटिव्ह वर्ड्स यूज केले तर त्याच्यावरही तेवढाच परिणाम हा आपल्याला दिसणार आहे. म्हणजे ही एक मॅजिकच आहे की फक्त चांगले वर्ड्स बोलल्याने चांगलं होणार आहे. सो तुम्हाला आज हे जाणवलंय की काही गोष्टी ह्या खूप सिंपल असतात, अगदी साध्या असतात, पण त्याचा हा खूप मोठा परिणाम किंवा प्रोफाऊंड इफेक्ट हा आपल्याला दिसू शकतो, बरोबर? सो ही झाली थेरी की हिलिंग खरंच होतं का आणि ते सायंटिफिकली लोकांनी प्रूफ केलेलं आहे. सो तुम्ही हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी की हिलिंगचं आपण फक्त माहिती आज गोळा करणार नाही किंवा कोणतीही थेरोटिकल लेसन्स हे या सेशनमध्ये नसणार आहेत, तर पूर्णपणे एक्सपिरियन्स आपल्याला मिळणार आहे या हिलिंगचा. सो आजच्या सेशनचा 4 रूल्स आहेत हे सेशन कंडक्ट करण्याचे आणि त्याचा तुम्हाला 100% फायदा मिळण्यासाठी. पहिलं, तुम्ही जेव्हा आपण सेशन चालू करणार आहे तेव्हा डोळे अजिबात ओपन करायचे नाही. मी प्रेफर करेल की तुम्ही जर हेडफोन्स घातले किंवा थोडासा आवाज मोठा करून हे सेशन अटेंड केलं तर तुम्हाला त्याचा 100% परिणाम हा मिळेल. डोळे बंद ठेवायचे. मी जे काही शब्द उच्चारेल किंवा जे काही वाक्य म्हणेल ते तुमच्या साईडला खूप मोठ्याने म्हणायचे. म्हणजे मोठ्याने तुम्ही तुमचे हे जे काही आपले वर्ड्स आहेत ते म्हणायचे, बरोबर? नंतर जस्ट अ मिनिट. नंतर आपल्याला जर काही भावना फील झाल्या किंवा आपल्याला काही रडावंसं वाटलं ह्या सेशनमध्ये तर ते सप्रेस नाही करायचं अजिबात. जे काही फील होईल ते पूर्णपणे फिलिंग घ्यायची आहे त्याची आणि आपल्याबरोबर एक पाण्याची बॉटल किंवा पाण्याचा ग्लास हा घेऊन बसायचा आहे. म्हणजे सेशन झाल्यानंतर तर तुम्हाला तहान लागली किंवा आत्ताही तहान लागली असेल तर एक घोट पाण्याचा घेऊन आपण हे सेशन स्टार्ट करूया. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी हिलिंगचं मी एक म्युझिक शेअर करते की कारण का म्युझिक हे नेहमीच आपल्याला हेल्प करतं हिलिंगमध्ये. सो म्युझिक शेअर करून आपण या सेशनची स्टार्ट करूया. सगळ्यांना म्युझिक आणि माझा आवाज येतोय ऐकायला? चॅट बॉक्स मध्ये तुम्ही सांगू शकता की तुम्हाला आवाज येतोय. कोणीतरी एकाने आवाज म्युझिकचा आणि माझा पूर्णपणे येतोय असं हो म्हणून टाका चॅट बॉक्स मध्ये.
सो मी जे काही वाक्य आता बोलेल ते तुमच्या साईडला मोठ्याने बोलायचे, मनातल्या मनात नाही बोलायचे तर मोठ्याने बोलायचे. आपल्या हृदयावर आपला हात ठेवा आणि एक दीर्घ श्वास घ्या. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आता आपल्या आईचा चेहरा समोर आणायचा आहे आणि ती जेव्हा हसेल तेव्हा ती कशी दिसते तो चेहरा समोर आणायचा. तिचे डोळे कसे दिसतात जेव्हा ती हसते आणि म्हणायचंय आय एम सॉरी आई, मी तुला हर्ट केलंय. आय एम सॉरी, मी तुला बऱ्याच वेळा जज केलंय. आय एम सॉरी, मी बऱ्याच वेळा तुला टाइम नाही दिलेला. छातीवर हात ठेवून डोळे बंद करून ही सगळी वाक्य बोलायची. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर. मी तुला बऱ्याच वेळा समजून नाही घेऊ शकले. तुला हवं तेवढं प्रेम नाही दिलेलं. तुला रिस्पेक्ट नाही दिलेला बऱ्याच सिच्युएशन मध्ये. थँक यू आई, तुझ्या अनकंडिशनल प्रेमासाठी. बऱ्याचदा मी स्वतःला दोष देत होते तरीही तू माझ्यावर प्रेम केलंस. थँक यू, तुझे काही त्याग केलास माझ्यासाठी. जरी मी तुला बऱ्याच वेळा सांगितलं नाहीये तरी आई, आय लव्ह यू. आता आपल्या वडिलांचा चेहरा, हसलेला चेहरा समोर आणायचा आहे. ते जेव्हा हसतात तेव्हा त्यांचे डोळे कसे दिसतील हे इमॅजिन करायचंय आणि म्हणायचंय आय एम सॉरी बाबा, मी तुम्हाला हर्ट केलंय. आय एम सॉरी, मी तुम्हाला जज केलंय. बऱ्याच वेळा मी तुम्हाला इनफ टाइम नाही देऊ शकले. आय एम सॉरी. प्लीज मला माफ करा. मी तुम्हाला समजून नाही घेऊ शकले. तुम्हाला हवं तेवढं प्रेम नाही देऊ शकले. बऱ्याच परिस्थितीत तुमचा मी रिस्पेक्ट नाही केला. प्लीज फॉरगिव्ह मी. हृदयावर हात ठेवून मनापासून म्हणायचंय, डोळे बंद असू द्या. थँक यू बाबा, तुमच्या प्रेमासाठी, अनकंडिशनल प्रेमासाठी. बऱ्याच परिस्थितीत मी स्वतःला हेट करत होते तरी तुम्ही माझ्यासाठी त्याग केला, माझ्यावर अनकंडिशनल प्रेम केलं. जरी मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं नसेल तरी आय लव्ह यू बाबा. आता अशा व्यक्तीचा चेहरा समोर आणा ज्याने तुम्हाला दुःख दिलंय, हर्ट केलंय. त्या व्यक्तीचं नाव मोठ्याने घ्यायचंय आणि म्हणायचंय आय एम सॉरी, मी तुझ्यावर सगळं ब्लेम केलं. आता मला समजतंय त्या परिस्थितीसाठी मी देखील तेवढ्याच जबाबदार होते. प्लीज मला माफ कर. मी माझी जबाबदारी नाही घेतली. मी माझ्या मनात निगेटिव्ह इमोशन धरून ठेवल्या. थँक यू या धड्यासाठी, ह्या अनुभवासाठी. कारण का खोल आतमध्ये मलाही माहितीये या धड्याची मला गरज होती. तुझ्यामुळे मला हा धडा मिळाला. आता मी चूज करते की ह्या परिस्थितीपासून व ह्या सिच्युएशन पासून पुढे जाण्याचं. आणि मी तुलाही अलाव करते की ही परिस्थिती सोडून तूही पुढे जा.
आय लव्ह यू. जरी त्या व्यक्तीने आपल्याला दुःख दिलंय तरी पण त्यालाही आपल्याला आय लव्ह यू म्हणता आलं पाहिजे. आय लव्ह यू. आता पुढची वाक्य ही स्वतःसाठी म्हणायची. स्वतःचं नाव मोठ्याने घ्यायचंय आणि म्हणायचंय आय एम सॉरी वैष्णवी. मीच आहे ती जी तुला खूप जास्त अंडर एस्टिमेट केलंय. खूप जास्त डाऊट मी स्वतःवर घेतलाय. आय एम सॉरी. प्लीज मला माफ कर. मी स्वतःपासून डिस्कनेक्ट झाले. प्लीज मला माफ कर. बऱ्याच परिस्थितीत मी स्वतःला एकटीला सोडलं. स्वतःवर विश्वास नाही ठेवला. थँक यू सुंदर आयुष्यासाठी. थँक यू ह्या विश्वाशी मी जोडली गेलेली आहे. आजपासून मला याचा काही फरक पडत नाही की कोण माझ्यावर प्रेम करतंय की नाही. माझं स्वतःवर प्रेम आहे. थँक यू मी या विश्वाशी जोडले गेलेली आहे. आता स्वतःला एक घट्ट मिठी मारायची आहे. एक वॉर्म हग द्यायचा आहे. उबदार मिठी. आणि स्वतःला म्हणायचंय आय एम सॉरी. मी तुला एकटीला सोडलं. थँक यू ह्या रिकनेक्शनसाठी. मी आज परत माझ्याशी जोडले गेली आहे. मी स्वतःला प्रॉमिस करते आजपासून मी स्वतःला कधीच एकटं सोडणार नाही. तुम्हाला रिअलाइज होईल की तुम्ही या प्रेमाची वाट बघत होता. हो ना. काही क्षण ह्या प्रेमाची अनुभूती घ्या. आज तुम्ही स्वतःशी पुन्हा जोडले गेले आहात. आणि म्हणा आय प्रॉमिस मी परत स्वतःला एकटीला सोडणार नाही. स्वतःबरोबर काही काळ घालवा आणि ह्या म्युझिकचा स्वतःवर इफेक्ट होऊन द्या. स्वतःला म्हणत राहा आय लव्ह यू. थँक यू. काळ या प्रेमाची वाट बघत होता पण हे तुमच्याच जवळ होतं. त्याची अनुभूती घ्या. हळूहळू हात ओपन करा. हळू डोळे ओपन करा आणि हात एकमेकांवर जोडा. जोडत राहा. सगळी एनर्जी तुमच्या हातात कनेक्ट करा. सगळी एनर्जी चेहऱ्यावरून फिरवा. सो कसं वाटलं तुम्हाला हे सेशन करून आणि ही हीलिंग एक्सरसाइज करून? चॅट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला काय फील झालं. कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करूनही बोलू शकता की तुम्हाला कसं वाटलं सेशन आजचं.
आता जे काही तुम्ही फील केलं, जी काही हिलिंग फील केली, ती दररोज फील केली पाहिजे. असं वाटलं का तुम्हाला की ही जी ग्रॅटिट्यूड आहे, जी कृतज्ञता आहे, स्वतःबद्दलचं जे प्रेम आहे, ते आपण दररोज फील केलं पाहिजे. नक्कीच प्रत्येकाला वाटलं असेल की ही जी मॅजिक आहे, ही जी जादू आहे, ती आपण दररोज एक्सपिरियन्स केली पाहिजे. आजचा हा पहिला दिवस होता. 5 दिवसाचं जे आपलं फ्री हिलिंग सेशन आहे, त्याचा हा डे 1 होता, ज्याच्यामध्ये आपण काल सेशनमध्ये जे काही हिलिंग केलं, ते हिलिंग आज पुन्हा एकदा अनुभवलं आणि स्वतःशी अजून जास्त जोडले गेलेलो आहोत. ह्याचा डेली आपलं सेशनही आहे, होप नोप नो पेड ॲडव्हान्स हिलिंग. तेही तुम्ही जॉईन करू शकता. पहिले 5 दिवस हे आपल्याला फ्री आहेत. हे ॲज अ गिफ्ट म्हणून सगळ्यांना आहेत. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजला शेअर करू शकता. ह्या हिलिंगची सांगता किंवा एंड आपण जे होप नोपनोचे 4 वाक्य आपण उच्चारली, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ही जी 4 वाक्य आहेत, ह्याचा जो परिणाम आपल्यावर होतोय, की सुरुवातीला आपण जे इमेजेस बघितले गुगलवरचे, की फक्त पॉझिटिव्ह वर्ड्स घेऊनही त्या पाण्याच्या प्रत्येक क्रिस्टलवर हा खूप मोठा परिणाम झाला. तसंच आपल्या शरीरातल्या प्रत्येक पाण्याच्या मॉलिक्युलवरही ह्या चांगल्या भावनांचा, ह्या वाक्याच्या होप नोपनोची ही जी 4 वाक्य आहेत, त्याचाही खूप जास्त मोठा परिणाम, पॉझिटिव्ह परिणाम होत असतो. आणि आपण स्वतःलाच हील करायला चालू करतो जेव्हा आपण हे वाक्य उच्चारतो. सो या सेशनची सांगता आपण होप नो ओप नो 5 वेळा रिपीट करून करणार आहोत. तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही ग्रुपमध्येही सांगू शकता. आता चॅट बॉक्समध्येही तुम्ही लिहू शकता की तुम्हाला आजचं सेशन आवडलं का. मी पुन्हा एकदा ऑडिओ शेअर करते आणि आपण या सेशनची सांगता करूया 5 वेळा चॅन्टिंग करून. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Thank you so much. तुम्ही या सेशनमध्ये आलात आणि आजचं हिलिंग हे एक्सपिरियन्स केलं. तुमचे 4 दिवस, आजचा पहिला डे, 4 दिवस कंटिन्यू या सेशनमध्ये राहा. मला हिलिंग हे नक्कीच एक्सपिरियन्स करता येईल आणि दररोज हे प्रेम, स्वतःबद्दलचं रिकनेक्शन एक्सपिरियन्स करता येईल. आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजला पण तुम्ही इन्व्हाइट करू शकता. हे फ्री सेशन आहे. थँक्यू.